आपण पाहत आहात सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, तुमच्या हक्काचा निडर सम्राट. संपादक दीपक आढाव. मुंबईत अंमली पदार्थ तस्करी विरोधात अँटी नार्कोटिक सेलच्या वरळी युनिटने मोठी कारवाई केली. वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर सापळा रचून पोलिसांनी तब्बल 10 कोटी 1 लाख रुपये किमतीचं 10 किलो 100 ग्रॅम चरस जप्त केलंय. या प्रकरणी बिहारमधून मुंबईत आलेल्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी मोतीहारी रेल्वे स्थानकातून ट्रेनने मुंबईच्या दिशेने आला होता. कुणालाही संशय येऊ नये यासाठी त्याने ट्रेनच्या जनरल डब्यातून प्रवास केल्याचं तपासात समोर आलंय. मुंबईत आल्यानंतर तो वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर पोहोचला असता अँटी नार्कोटिक सेलच्या वरळी युनिटने त्याला सापळा रचून ताब्यात घेतलं. आरोपी बिहारमध्ये रिक्षाचालक असल्याची माहिती समोर आली. तो यापूर्वीही मुंबईत आल्याचं तपासात निष्पन्न झालंय. त्यामुळे त्याचे मुंबईतील संपर्क आणि यापूर्वीच्या फेऱ्यांबाबतही पोलिसांकडून तपास सुरू आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात चरस जप्त झाल्यामुळे या प्रकरणामागे मोठं ड्रग्ज सिंडिकेट कार्यरत असल्याचा पोलिसांना संशय आहे. आरोपी केवळ वाहतूक करण्यासाठी वापरला गेला होता का, तसेच या ड्रग्जची मुंबईत नेमकी डिलिव्हरी कोणाला होणार होती याचा तपास सुरू आहे. दरम्यान जप्त करण्यात आलेलं चरस बिहारमधूनच मिळवण्यात आलं होतं की ते देशाबाहेरून भारतात आणण्यात आलं होतं याचाही तपास अँटी नार्कोटिक सेल करत आहे. आरोपीच्या चौकशीतून या ड्रग्ज तस्करीच्या संपूर्ण नेटवर्कचा उलगडा होण्याची शक्यता आहे. ड्रग्ज फ्री मुंबई, ड्रग्ज फ्री महाराष्ट्र हे ध्येय घेऊन मुंबई पोलीस अहोरात्र प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अंमली पदार्थ विरोधी कक्ष वरळी युनिटला गोपनीय माहिती मिळाली की एक इसम बिहारवरून चरस घेऊन येतो विक्रीकरिता मुंबई शहरामध्ये. तर त्यांनी प्राप्त टिप ऑफनुसार आपली टीम लावली होती आणि ती कारवाई सक्सेसफुल झालेली आहे. सदर इसमास आम्ही ताब्यात घेतला असता त्याच्याकडून 10 किलो 10 ग्रॅम चरस मिळालेला आहे, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील व्हॅल्युएशन 10 करोड 1 लाख इतकी होते. हा नॅचरल ड्रग आहे आणि हा इतक्या मोठ्या प्रमाणात मुंबई शहरामध्ये सदर इसम विक्रीकरता घेऊन येत होता. तर त्याला आज PC करिता मान्य कोर्टासमोर उभा केला असता. 21 तारखेपर्यंत PC मिळालेली आहे. त्याचे फॉरवर्ड लिंकेजेस काय होते, तो कुठून येत होता, कुणाला विकणार होता, याविषयी सखोल चौकशी आम्ही या PC मध्ये करत आहोत. त्यानुसार पुढं तो माल कोणाचा होता, तो कोणाला विकणार होता याची पूर्ण माहिती आपल्याला मिळून जाईल.